हो हो अरे किती दंगा लावलाय तुम्ही. काकू ह्यावेळेस ना वर्गणी 501 रुपये हवी आहे बर का. का? कारण यावेळी मोठा देखाव आहे. मोठा देखावा? हा, यावेळी 500 नाही तर आमच्याकडून 1001 वर्गणी घ्या. पण देखावा काय आहे? आम्ही संध्याकाळी सोसायटीच्या हॉलमध्ये रंगीत तालीम करणार आहे. तुम्ही नक्की या बघायला. सरप्राईज आहे. अथर्वची आठवण आली का? अग आज आपला अथर्व इथे असता तर किती उत्साहाने बाप्पासाठी आरास करत बसला असता. त्यांनी तुम्हाला आणि मला कशालाच हात लावू दिलं नसतं, काहीच करू दिलं नसतं. आणि तुम्हाला तर माहितीये त्याला आपल्या सोसायटीच्या मंडळाचं किती अप्रूप. आज त्या मुलांना बघितलं आणि डोळे भरून आले. यंदाच्या गणपतीत त्याची कमी जाणवेल. तुम्ही एकदा फोन करून बघा ना त्याला, विचारा की यंदा गणपतीला याला जमेल का. ठीक आहे. हॅलो, कट केला त्यानं. कामात असेल ग. हे बघ, मेसेज आलाय त्याचा. ऑफिसच्या मीटिंग मध्ये येतो आणि परदेशातून तो एवढ्या लवकर येऊ शकेल का? नारायण नारायण. कार्तिकेया, गणेशा, तुमच्यापैकी कमी वेळात जो कोणी या गोल पृथ्वीला प्रदक्षिणा करून पुन्हा इथे येईल ना, तोच खरा विजेता असेल. तशी आपली आज्ञा मुनीश्वर. पण मी हे निश्चित सांगतो की या कार्यात मीच विजय होईल. आशीर्वाद द्या. विजयी भव. मी येतो मुनीश्वर. चल मयुरेश्वर. गणेशा, याद राख, या कार्यात मीच विजय होईल. हा, 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 हा. मी आलो मुनीश्वर. अरे कार्तिकेया, तू एवढ्या कमी वेळात आलास याचा अर्थ तू एका प्रकारे गणेशाला आव्हानच केलं आहेस. गणेशा, आता तुझी वेळ आहे. अथर्व, अथर्व, अथर्व. आई वडिलांना प्रदक्षिणा म्हणजे जगाला प्रदक्षिणा ना मुनिवर. आणि आयुष्यात सक्सेस साठी सक्सेस अबॅकस ना मुनिवर. सक्सेस अबॅकस, जिथे मिळते शिक्षण आणि संस्कार पण.